तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे ना वेगळ्यापेक्षा काहीतरी एक वेगळं करायला बघणार आहे मी। तर आज आम्ही आहे ना डब्याने खेकडे पकडणार आहे। म्हणजे आपल्या कोकणी भाषेमध्ये बघायला गेलं तर आपण आहे ना किरव्या पकडणार आहोत। तर आपण खोईन पद्धतीने नाही तर आपण आहे ना तेलाचे डबे लावून किरव्या पकडणार आहोत। तर त्यामध्ये ना आपण आहे ना कोंबडीचा जो वेस्टेज भाग असतो ना तो आपण टाकला आहे। तर तुम्हाला मी आधी पण सांगितलं असेल, तो वेस्टेज भाग टाकून वगैरे त्यामध्ये त्या वासाने त्या ॲट्रॅक्टिव्ह होतात आणि त्यानंतर आहे ना त्या फसून जातात त्या जाळ्यामध्ये। तरी तुम्हाला दाखवत नाही बघा, इकडे बॉटल वगैरे कापून त्याला खोईन टाकमध्ये असं केलेलं आहे। पण आहे ते तेलाचे डबे। तर लास्ट टाइम 2022मध्ये सुद्धा मी जेव्हा गणपतीला आलेलो तेव्हा सुद्धा केलेले, ते बऱ्यापैकी खेकडे मिळालेले। तर त्यामुळे 3 डबे होते, आता माझ्याकडे 2 डबे आहेत। तर मी आणि आपले तरळ काका आहेत, त्याचा आम्ही चाललो आहे तिकडे। तर तुम्हाला दाखवतो कसे लावणार आहेत ते, आणि सुद्धा सकाळी 6 वाजता जाऊन ते आपल्याला काढायचे सुद्धा असतात, ते त्याचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवेन तुम्हाला मी कसं असतात। तर चला व्हिडिओ सोबत राहा आणि आपण कसं लावणार आहे ते तुम्हाला दाखवतो तिकडे। तर चला या। तर गाईज आता आपले हे तरळ काका आहेत ना, तर आपले डबे लावणार आहेत। तर इकडे अशी थोडीफार कोंड आहे, शांत पाणी आहे, तर शांत पाण्यात हे डबे लावायचे असतात। तर इकडे जे बांध असतात ते रिकामी बांध, तर त्यासाठी ते लावलेले असतात, त्याच्या आजूबाजूला हे लावायचे असतात। तर आपण एक त्याला दोरीसुद्धा लावलेली आहे। तर दोरी त्यासाठी की रात्री समजा जर जास्त पाऊस पडला तर हे डबे वाहून जाऊ नये त्यासाठी दोरी बांधलेली असतात। तर ही त्यातली एक दोरीची जी रस्सी आहे, दोरी असणार आहे ती त्या झाडाच्या याला खोडाला एक कुठेतरी बांधणार आहे। आणि त्याचा ज्या त्या डब्याचं ते हे तोंड आहे ते ह्या साईडला केलं आहे, म्हणजे आपल्या साईडला केलेलं आहे, ते तुम्ही बघाल। आणि त्यानंतर आपण त्यावर त्या दगडं ठेवणार आहे। त्यामध्ये दगड ठेवल्यावर त्यावर वजन पडून आजूबाजू दगड राहिली की खेकड्या त्याच्यामध्ये जास्त पटकन घुसतात त्याच्यामध्ये। मग त्यांना कुठे असं वाटत नाही की आपण कुठेतरी कुठल्या जाळ्यात फसतोय करून। तर एक डबा इथे आणि दुसरा डबा कुठे लावणार ते आपल्याला सांगतीलच, आपल्याला कुठे लावायचं आहे ते। नाही तो मोठा डबा ते याच्यावरती आहे बघा, हळू हातात द्या, त्यांच्या हातात दे। त्याच्यावर जो डब्बा आपण लावला आहे ह्याच्यासाठी, त्याच्या आजूबाजूला सर्व आहे ना दगडाचा हे लावला आहे, वरती दगड आजूबाजूला दगड, जेणेकरून थोडासा होता पाण्याचा जर फोर्स आला तर वाहून जाऊ नये म्हणून। आणि जी रस्सी आहे तुम्हाला म्हटलं की त्या झाडाच्या फांदीला कुठे लावणार, त्या झाडाच्या फांदीला लावले आहे सेफ्टीसाठी। अजून त्यावर दगडा ठेवावे लागणार, कारण ते प्रॉपर दिसला नाही पाहिजे येल्लो कलरचा तो पूर्ण। आणि जे सर्व जे खेकडे वगैरे जे येणार त्याच्या वासाने, जो वेस्टेज असतो भाग त्या वासाने ह्याच्या आतून जाणार आणि ते आतमध्ये बसणार आणि त्यांना परत चान्स नसतो। परत आपण लावलंय, वाहून जाणार नाही ना की अजून लागतील दगड। तो हा दे दगड, तो दे सक्षम, तो मोठावाला तो बघ, त्या पाठी आहे तो। हा हातात द्या। प्रॉपर सेफ्टी लागते। हा दगड, हा रस्सी ना, हा उद्या आपण रस्सी प्रॉपर सगळं करू, कारण आज पहिला दिवस आहे। 2 दिवस झाले तर आपल्याला आतड्याच मिळत नव्हत्या, आज कशा तरी आपल्याला मिळाल्या आहेत, तर आपण ते केलेलं आहे। तर दुसरा डबा आपल्याला बघू, भाड्यात जाऊ कुठेतरी, किंवा ते सांगतील काका तिकडे आपण जाऊन लावतो। तर काहीच आपण आता सेकंड जो डबा आहे आपला तो लावणार आहे, आपण व्हाळामध्ये लावणार आहे। आता आपण जिथे गेलेलो तो पर्याय, तिकडे पाणी खूप फोर्सने असतं। आता तिकडे आता आपण चाललो आहे, तिकडे व्हाळात चाललो आहे, ते एकदम खूप छोटा असतो आणि तिकडे स्पीड एवढा पाण्याचा जास्त नसतो, कमी असतो, म्हणजे असतो पण खूप कमी असतो। आणि तिकडे जास्त कोणाचं एवढं रहदारीसुद्धा नसते,
तर त्या साईडला सुद्धा असू शकतं त्यांचं असं म्हणणं आहे. आणि ते गावात राहतात तर त्यांना एवढं माहीतच असणार. तर ते आपण करायला चाललो आहे. कुठे इथे लावायची तिकडे म्हणताय? तुम्ही बोलाल तसे. तर ते बघतायत की कसं कम्फर्टेबल आहे तिथे किंवा ह्या साईडला किंवा तिथे व्हाळ आहे जिथे आपण दुपारी गेलोले खेकडे गारवण्यासाठी. पण मिळाले नाही. जसं आपला एक प्रयत्न होता. तर आपले काका खाली गेलेत. तर ती लोक अचानक तर सेकंड जो डब्बा आहे जो तिकडे आपण नाही लावलो तो सेकंड डबा आपण परत पर्यातच लावणार आहे. पण एकदम कॉर्नरला लावणार आहे बांधाच्या, जेणेकरून ज्या किरव्या म्हणजे खेकडे ज्या असतील ते त्या वासाने लगेच येतील. तर ते आता व्यवस्थित लावत आहेत. हे बघा त्यावर दगड्या वगैरे. आणि आम्ही लोक मी तर वरून हे करतोय, शूट करतोय. सर्व बघा आता ते जी दोरी आहे ते बांधतायत ती वाहून जाऊ नये करून. आता ते परत मागे सुद्धा एक दगड लावणार सपोर्टसाठी की ते वाहून जाऊ नये करून. तर काही तुम्ही बघितलात आपण 2 डबे लावलेले आहेत. तर आहे ना ह्याचा जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो आपण जेव्हा काढणार आहेत तेव्हा किती खेकडे मिळणार आहेत किंवा कसं काय असणार आहे ते तुम्हाला ना उद्या सकाळी माहीत पडणार आहे. ह्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कुठला ब्लॉग येणार नाही दुसरा, ह्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आपण सकाळी येऊ. ते तरळ काका असतील आणि मी असणार आहे. आणि तरळ काकाच काढणार आहेत. कारण का मी काढू शकत नाही, कारण का मला तेवढं नॉलेजसुद्धा नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं एकदम आपल्याला एकदम पद्धतशीरमध्ये काढावं लागतात. कारण का खेकडा वाहून म्हणजे जाऊ शकतो त्या डब्यातून. आणि मेन म्हणजे त्या वासाला जे साप असतात म्हणजे कोकणी भाषेमध्ये एक वयाला साप असतो तो सुद्धा असतो. लास्ट टाईम आमच्या वावला त्यामध्ये वयाला साप होता, मला माहिती आहे. तो मेलेला हे सुद्धा माहिती आहे. जर जिवंत तो चावेल तो चावतो की ते आपल्याला एवढं काय माहीत नाही गोष्टी, पण तो सुद्धा असू शकतो. सापामुळे आपल्याला सावधगिरी बाळगायला लागते. त्यासाठी आपला जो म्हणजे ज्यांना माहीत असतं त्या गोष्टी त्यांनाच मी तर प्रिपेअर करतो. आता त्यांना माहिती आहे तर उद्या सकाळी ते आणि मी येणार आहेत. पहिला तो आपला काढू जे आपण तिकडे केला आणि मग सेकंडवाला आहे तो इकडे काढायला येऊ. तुम्ही ब्लॉग बघा कंटिन्यू, तुम्हाला समजेल किती खेकडे मिळालेत किती खेकडे नाही मिळालेत. ते कधी कधी मिळतात कधी कधी नाही मिळत. तर निराशा करायची नसते. आपण शेतकरी आहेत तर आपण नाहीच निराशा करत. तर आज नाही मिळाले तर उद्या परत संध्याकाळी लावू, परवा मिळतील. पण मिळतात खेकडे मिळतात, कधी एवढं हे नसतं. तर चला भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत बाय बाय. तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 7. तर आता पण आलो आहे डब्बा ओपन करायला, काढायला आलो आहे. तर माझ्यासोबत तरळ काका ते गेलेत पुढे. मी झोपलेलो, काल आपली थोडी नाईट झाली आहे. तर बघूया आपल्याला आज किती मिळेल. आपण एक्साइटमेंट आहे खरंच किती मिळतील. आओ 2 चला 2 आलेले आहेत असं म्हणतात. ते बोनी झालेली आहे.
अजून एक डब्बा काढायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवतो केवढ्या दोन आहेत, केवढ्या लहान आहेत, केवढ्या मोठ्या आहेत ते. त्या पकडतो. त्या बघा, तुम्हाला मी तिकडे घरी गेल्यावर ओपन करून दाखवतो. एक डबा आपला सक्सेस झालेला आहे. आपण सेकंड डबा बघायला जातोय. सेकंड डबा इथं हा ब्रिजच्या खालीच लावला आहे. हा जो ब्रिज आहे ते खाली लावला आपण. मला लक्षातच नाही ह्या पण डबे बिबे जे लावलेले ते. मी आता झोपून गेलेलो ना रात्री, आम्हाला लेट झालं. तर मित्रांनो आता आपण आलो आहे सेकंड डब्बा काढायला. तर हा डब्बा बघा आपला इथं आपण जो लावलेला. तर आता आपले तरळ काका इकडून गेलेत. तर इथे किती मिळतील ते आपण बघू. तर आपला सेकंड डबा काढतात काका. बघू ओपन काढतायत. ह्याच्यामध्ये किती मिळत आहेत ते. हा तर ह्याच्यामध्ये पण 2-3 आहेत. तर आपण जे डबे लावलेले ते अख्ख्या शेवटी सक्सेस झालेले आहेत. मला म्हटलं की आपण जे लास्ट टाइम पण आपण लावलेलं त्यामध्ये आपण मिळालेलं आपण 3 लावलेले. तर त्यात तिघांनी मिळून आपल्याला 13-15 असं काहीतरी मिळालेले. तर आपण हे 2 लावले आहेत. तर ह्या गोष्टी याच्यामध्ये 2 आणि याच्यामध्ये 2-3 आहेत. तर मी तुम्हाला घरी गेल्यावर ओपन दाखवतो किती साईज असणार आहे त्याची आणि कसे आहेत असणार आहेत ते. तर फायनली झालेलं आहे सक्सेस. तर आता आपण जाऊ आणि घरी आता जाऊन पहिला ओपन करू आणि तुम्हाला मी दाखवतो कसं काय ते किती झाल्यात त्या. तर फायनली मित्रांनो आता आपण करतोय ओपन खेकडे. तर या तुम्हाला दाखवतो. दिसतंय ना. कशा त्याच्या गेला परत आसुरी ठेवायची. तर मित्रांनो साईज बघा. साईज कसे एकदम नंबर मिळाले 3 मिळाले यामध्ये एखाद्या जगामध्ये. असे मोठे मोठे मिळाले. आणि झोपावं लागतं. हा दगडी वर दगडी ठेवायचे. बांधून ठेवलेलं होतं. पाणी वाढली पाहिजे. मोठी वाढली पाहिजे. मी नाही चालणार. पाणी चालू आहे ना. तर मित्रांनो बघा हिने असं रस्सी एकदम पकडून ठेवले. चुकून जर आपला हात टाकला ना तर कापून टाकेल. तर आपण 2 डबे लावले. तर 1 2 3 4 5 टोटल
सात मिळालेत आणि सातीच्या साती आहेत ना. तर मित्रांनो तुम्ही बघा तर टोटल 7 आपल्याला खेकडे मिळाले. सातीच्या साती आहेत ना, एकदम मस्त किंग साईज आहे. ते बघा मोठे मोठे आहेत, तुम्ही बघत असाल. बाई फर्स्ट अटेम्प्ट आपला सक्सेस झालेला आहे. तर तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा आणि खूप सारे खेकडे पकडा तुमच्या गावी जाऊन. तर चला हा ब्लॉग एंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला बाय.